जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमुपंथ अनंत या राघवाचा। जय जय रघुवीर समर्थ। नमस्कार। तो सुरू करण्याअगोदर फक्त माझी एक नम्र विनंती आहे की असे कृपया गंभीर बसू नका, मी काही जडजड बोलणार नाही आहे। मला अनेक जण म्हणतात की समर्थांचे मनाचे श्लोक, दासबोध, करुणाष्टक हे जे सगळं साहित्य आहे हे सगळं आजच्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून मी एक मिशन घेतलं आहे। काय होतं, कीर्तन म्हटल्यानंतर एक एज ग्रुप डिफाईन होतो की आता रिटायरमेंट नंतर करायचा उद्योग असं धरलं जातं। पण सज्जन हो, खरंच सांगतो, मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि मला तुम्हाला सांगायला म्हणून आनंद वाटतो की आज माझा कॉर्पोरेट कीर्तनाचा तुमच्यासमोर 114वा प्रयोग आहे। हे सगळं ना, खरं सांगू का, आपण सगळे व्यावसायिक आहोत आणि मी पहिलेच क्लिअर करतो, मी इथे व्यवसाय कसा करावा वगैरे हे असं काही शिकवायला आलेलं नाही, कारण तो मला सांगण्याचा नैतिक अधिकार नाही। तुम्ही सगळे वयानं अनुभवानं आपापल्या प्रांतामध्ये ज्येष्ठ आहात, अनुभवी आहात। एवढंच फक्त सांगायचा मी प्रयत्न करीन की आपल्याच समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये आपल्यासारख्या व्यावसायिकांना सुद्धा खूप छान टिप्स दिल्या आहेत। पण काय होतं, आपल्याकडे मधल्या स्पॅनमध्ये असा थोडासा एक घोळ झाला आहे की मगाशी म्हटलं तसं की मनाचे श्लोक वाचले का रे असं कोणाला जर विचारलं ना तर 3 प्रकारची उत्तरं येतात। पहिलं उत्तर येतं असं एक येतं, दुसरं शाळेत होते पूर्वी, ते लहान असताना तेव्हा पाठ केले होते, आणि तिसरं गॅरंटेड उत्तर मगाशी म्हटलं तसं आता रिटायरमेंट नंतर हेच ठरवलंय, दासबोध आणि मनाचे श्लोक। पण खरंच सांगतो, मी 2012 साली याचा अभ्यास करायला सुरुवात केली, तोपर्यंत मला माहिती नव्हतं। पण मोहनबुवा रामदास हे माझे गुरु आहेत, सुनील दादा चिंचोळकर जे आत्ता गेले ते माझे मार्गदर्शक, आणि ह्याचा जसा जसा मी अभ्यास करायला सुरुवात केली, मी तुम्हाला खरंच सांगतो सज्जनो, 350 वर्षापूर्वी ह्या राष्ट्रगुरूनं खरोखर आज ज्याला आपण कॉर्पोरेट स्ट्रक्चर म्हणतो हे सगळं स्वतः इम्प्लिमेंट करून दाखवलं आहे। त्यांचा स्वतःचा असा दंडक होता, आधी केले मग सांगितले। हे समर्थाने स्वतः सगळं केलं आहे आणि याचे जेव्हा बारकाईनं मी अभ्यास केला, मी तुम्हाला खरंच सांगतो, आज आपल्या स्वतःच्या व्यवसायामध्ये रोजच्या रोज आपण यातली एक जरी ओवी वाचली आणि ती इम्प्लिमेंट केली ना, मी खरंच सांगतो एवढी वेगळ्याच प्रकारचे ग्रूमिंग होतं, एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नावाची जी आत्ता बाहेर खरंच सांगतो ज्या पद्धतीचे कोर्सेस घेतले जातात त्या सगळ्यात एक गोष्ट मिसिंग असते आणि ती गोष्ट म्हणजे विवेक। मी खरंच सांगतो सज्जनो, मगाशी मी यांचा परिसंवाद इथे ऐकला की कॉम्पिटिशन हा विषय होता, चेंज हा विषय होता, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं नवीन टेक्नॉलॉजी तुम्ही ॲब्सॉर्ब केली पाहिजे। हे सगळं खरं आहे, काही चूक नाही, पण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मी एक सांगतो, जे स्वानुभवानं सांगतो की मी आज कल्याणमध्ये राहून हे सगळे क्लायंट्स मिळवलेत, आत्मस्तुती नाही, पण एकच गोष्ट यातली खरी आहे, सतत डेव्हलपमेंट स्वतःची करणं, आणि ती कुठली, त्याच्यासाठी मनाचे श्लोक आहेत। कॉन्फिडन्स डेव्हलप होतो त्यातनं। काय होतं ना, आपण काही टिपिकल गोष्टींचे क्लिशे होत गेलेत। म्हणजे गमतीत उदाहरण मी नेहमी देतो, मी आज हे स्लाईड्सवरचे काही दाखवणारच नाही कारण ते पुरणारं नाही या ड्युरेशनमध्ये, पण साधा गोष्ट होती बघा की आज तुमची प्रिंटिंग टेक्नॉलॉजी, आज तुम्ही सगळे त्यातले मास्टर्स आहात आणि मला खूप आदर आहे, कारण आज तुमचं जर टेक्नॉलॉजी नसती तर मी दासबोधाचा अभ्यास करू शकलो नसतो। की ह्या ग्रंथांचं जे प्रिंटिंग आहे, मी अगदी बेसिक सांगतो, मनाचे श्लोक वाचले का तर आपलीच माणसं नाही म्हणून सांगतात, आणि फ्रॉइड वाचला का विचारलं तर स्टेटस सिम्बॉल म्हणून हो म्हणतात। पण मनाच्या श्लोकांचं पुस्तक खरंच सांगा मला, त्या किराणा मालाच्या दुकानाच्या यादीसारखं छापलेलं असतं की नाही हो?
तरुण मुलांनी तर ते बघावं, तर यासाठी जसं मी कॉर्पोरेट कीर्तन हे एक आकर्षक शीर्षक ठेवलं की ज्यामुळे मला लोक बोलवायला लागली आणि त्या निमित्तानं कुठेतरी समर्थांचं वाङ्मय आपण लॉजिकली वाचायला सुरुवात करू. कारण आत्ताच्या शाळेच्या सिलेबसमध्ये कुठेही हे मुद्दे नाहीत. म्हणजे साधं बघा, समर्थ रामदासांबद्दल तुला काय माहिती आहे असं विचारलं की दोनच गोष्टी लोकांना माहिती असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु आणि दुसरं लग्नाच्या मंडपातनं पळून गेलेले. ह्याच्यामधलं काही माहिती नाही. पण ज्या वेळेला मी मनाचे श्लोक वाचले, 205 श्लोक समर्थांनी लिहिलेत. सज्जनो, मी खरंच सांगतो, अनुभव आहे हा. 205 श्लोकांना विनोबा भाव्यांनी मनाची उपनिषद म्हटली आहेत. अहो, जगात कुठेही जा, मन हा अवयव दिसत नाही, पण त्याचं अस्तित्व कुणीही अमान्य करू शकत नाही. त्या मनाचा थांग लागत नाही. त्या अथांगतेवरती 205 श्लोक म्हणजे 205 जगण्याचे फॉर्म्युले समर्थांनी लिहिलेले आहेत. आणि आपण त्याला एक पाठांतराची गोष्ट केली आहे. मी नेहमी कार्यक्रमात सांगतो की 11 वेळा मनाचे श्लोक वाचले म्हणून नोकरी परमनंट होत नाही. कारण असं झालं तर ज्या संतांनी आपल्याला सांगितलं की सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, त्याचा अपमान केल्यासारखं नाही का होणार. पण विनोबा भाव्यांनी याला मनाचे श्लोकांना मनाची उपनिषद म्हटली. आणि आत्ताच्या तरुणांना विचारलं, तुम्हाला विनोबा भावे माहिती आहेत का रे? शुकशुकाट असतो. सुबोध भावे माहिती आहे का? हो, लगेच हो म्हणतात. म्हणजे सुबोध भावे माहिती असण्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे, पण आज कुठेतरी या गोष्टी आपण स्वतःसाठी इम्प्लिमेंट कराव्यात म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले. आता प्रश्न येतो, कॉर्पोरेटच्या स्ट्रक्चरसाठी समर्थ कसे उपयोगी आहेत? अहो, तुम्हाला खोटं वाटेल, 350 वर्षापूर्वी समर्थांनी आजसुद्धा बघा मोठ्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टॉप टू बॉटम, मोठ्या पोस्टपासून अगदी छोट्या पोस्टपर्यंत सगळ्यांचे कपडे समान असतात. आणि आपल्याला वाटतं ही मानसिकता फॉरेन कंट्रीमधनं आली आहे की सर्वसमावेशक, सर्व स्तरावर सगळ्यांची लेवल सारखी असावी. सज्जनो, तसं नाही आहे. 350 वर्षापूर्वी समर्थ रामदासांनी पांढरी स्वच्छ छाटी हा जो प्रकार होता ना, हा डिझाईन केला आहे. ज्या ज्या गावातनं 50-50 तरुण ही छाटी नेसून जायचे, पटकन कोणी सांगायचं, अरे हे रामदासी चाललेत. आजही बघा, तुम्ही सगळे जे जे म्हणून आज या कमिटीमध्ये आहात, सगळ्यांनी एकसारखे कोट, एकसारखे ते गळ्यात टॅग सगळं घातलं आहे. हे सेंगिन पत्र त्या काळी सुद्धा समर्थाने डिझाईन केलं होतं. तुम्हाला सांगतो, एक विजन आणि मिशन हल्ली कंपन्यांमध्ये जशी असते तशी समर्थांनी त्या काळात एक मिशन ठरवलं होतं, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे त्या काळाची गरज होती. आज आपण हे शिकणं गरजेचं आहे. याबरोबर समर्थांनी काय नाही लिहिलं त्याच्यामध्ये, मी खरंच सांगतो, साधी साधी गोष्ट पण अत्यंत महत्त्वाची जी समर्थांनी आपल्याला शिकवली. मी 1-2 स्लाइड्स तुम्हाला दाखवतो. आता हा साधा मुद्दा बघा, बलोपासना. आता हेच हल्लीच्या ट्रेनिंगमध्ये किती वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं. आणि समर्थ तुम्हाला दिसतंय इकडनं, एका ओवीत सांगतात, प्रातःकाली उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. सज्जनो, ही एक ओवी सांगते की रोज सकाळी उठा, प्रातःकाली उठावे, काहीतरी पाठांतर करावे. काय ह्याच्या मागे आहे? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या वाङ्मयाचा बेस हा सायकॉलॉजी आहे. मगाशी इथे जे विद्वान सांगत होते की तुम्ही कॉम्पिटिशन ह्या गोष्टी, युनिटी हा जो मुद्दा मगाशी त्यांनी मांडला गेला, हे सत्य आहे. पण हे सगळं का होतं आहे? हे मन जो प्रकार आहे ना, हा स्थिर करण्यासाठी आपल्याला व्यवसाय करताना सुद्धा एक आध्यात्मिक बैठक असणं अत्यंत गरजेचं आहे. चांगले विचार तेव्हाच सुचतात जेव्हा ह्या गोष्टी आपण फॉलो करतो की प्रातःकाली उठावे, मी सकाळी उठल्यानंतर काहीतरी पाठांतर करा, म्हणजे इथे गंज चढत नाही. आणि आपण काय करतो, झोपेतनं उठल्या उठल्या पहिले व्हॉट्सॲपवर काय काय आलं हे पाहतो. सज्जनो, ही व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुक ही सगळी ना टूल्स आहेत बरं का. आणि आपण ना ते अगदी जीवन मरणाचा प्रश्न करून टाकला आहे. हो, म्हणजे मी अनेक ठिकाणी ह्या गोष्टी बघतो ना, हल्लीच्या मुलांना यूट्यूब हा गुरु वाटतो.
प्रत्यक्ष शिकवणारा व्यक्ती जे शिकवतो तेच खरं असतं, पण लोकांना हे पटत नाही. पण समर्थ सांगतात की काहीतरी पाठांतर असावं म्हणजे ब्रेन ॲक्टिवेट राहतो. मगाचे जे गृहस्थ सांगत होते की चायनामधल्या माणसांनी, आय थिंक सर तुम्ही मगाशी सांगत होतात ना, हे आप कह रहे थे ना, चायना में उन्होंने बताया कि इंडियन्स ब्रेनी होते हैं. का असतात त्याची 2 कारणं. माणूस बुद्धी कधी वापरतो, एक तर असं पाठांतर केलं ना तर बुद्धीची प्रत वाढत जाते, आणि दुसरी गोष्ट, ज्या देशात अनंत अडचणी असतात त्याच देशात बुद्धी वापरावी लागते. त्यामुळे काय ना, कुठल्याच प्रकारचा कन्व्हिनियन्स नसल्यामुळे आपल्यालाच मार्ग शोधून काढायचा आहे, म्हणजेच आपल्याला मेंदूच वापरायचा आहे, बाकी काहीही वापरायचं नाही आहे. मग हा मेंदू कार्यरत करण्यासाठी हे समर्थांनी लिहिलं आहे की प्रातःकाली उठावे, काही पाठांतर करावे, यथाशक्ती आठवावे सर्वोत्तमासी. आता प्रश्न इथे एक अत्यंत महत्त्वाचा आहे. बघा सज्जनो, ज्योतिष हा विषय हा सगळ्यांच्या साधारण आवडीचा असतो. म्हणजे जरा काही डिफिकल्टी आली की आपण कुठेतरी एक ॲस्ट्रॉलॉजर पकडतो आणि त्याला पत्रिका दाखवतो, दाखवण्यात गैर नाही. पण शिकण्यासारखी गोष्ट अशी आहे, या सगळे जिथे माझ्या सकट जेवढे बसलेत त्या प्रत्येकानं ही गोष्ट शिकण्यासारखी. समर्थ सांगतात, ऐक शिष्या सावधान, आता मी भविष्य सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तो ते पावेलच. सज्जनो, प्रश्न इथे असा आहे, जया पुरुषास जे ध्यान म्हणजे पहिला एक एम सेट करा, एक गोल फिक्स करणं. लक्षात घ्या, ध्यास शब्द, आवड आणि छंद वेगळा, ध्यास वेगळं. यांनी जे सांगितलं, प्रिंटिंग इथे पाहिजे म्हणजेच तो ध्यास इथे पाहिजे. समर्थ सांगतात, हे जर तुम्ही ध्यास घेतलात तर तुम्हाला पत्रिका दाखवायची गरज पडत नाही, ते तुम्हाला मिळणारच आहे. बघा, एका ओवीत ही गोष्ट समर्थ सांगतात की ऐक शिष्या सावधान, आता मी भविष्य सांगेन, जया पुरुषास जे ध्यान तो ते पावेलच. इतका कॉन्फिडन्स साक्षात समर्थ आपल्याला सांगतायत. प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे की खरंच आपण ध्यास म्हणून हा व्यवसाय करतो का, काही इतर जमलं नाही म्हणून हा व्यवसाय करतो का, यात पैसे जास्त मिळतात म्हणून हा व्यवसाय करतो. सगळा पॉईंट इथे आहे. मी आज कन्सेप्ट डेव्हलपमेंटचा बिझनेस करतो, पण मी खरंच सांगतो, मी मेकॅनिकल इंजिनियर असून सुद्धा कला प्रांतातला बिझनेस करण्याचा निर्णय ॲट द एज ऑफ 35 घेतला. कारण मी आधीच्या माझ्या बिझनेसमध्ये खरंच सांगतो पैसे उत्तम कमवले, असा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण एक प्रकारचं सफोकेशन होतं. मला सतत असं वाटायचं की मी जो बिझनेस करतो तो खरंच मला आवडतोय म्हणून करतोय का मला पैसे मिळतात म्हणून करतोय. बऱ्याचदा हा प्रश्न असतो बघा, आपण उगाचच कॅरी होत राहत असतो. आणि नंतर मलाच असं उत्तर मिळालं की नाही, मी खरा म्हणजे ना, मला जर कलेचा प्रांत माझ्यामध्ये असेल तर मी त्याचाच बिझनेस का करू नये. आणि मग मी एक हिम्मत केली आणि त्या पद्धतीनं माझा स्वतःचा इतके दिवस 10 वर्ष कल्याणमध्ये ऑडिओ व्हिडिओचा एडिटिंगचा स्टुडिओ होता. आत्ताच गेल्या महिन्यात मी माझं नवीन ऑफिस ठाण्यामध्ये घेतलं आहे, घंटाळीला. खरं सांगतो तुम्हाला, आपल्याला जर ते आवडत असलेला आपण बिझनेस करत असू ना, आपल्याला डेफिनेटली नवीन नवीन कल्पना सुचतात. हो, माझ्या वडिलांच्या ओळखी नव्हत्या कॅडबरीमध्ये किंवा सँडोजमध्ये किंवा पितांबरीमध्ये की द्या बाबा जरा आमच्या मुलांना हा बिझनेस, असं नाही आहे. आणि कुठेही जा जगाच्या पाठीवर, मी खरंच सांगतो, स्वानुभवान सांगतो, आपलं जर प्रॉडक्ट तगडं असेल ना तर सांगण्याचा, मार्केटिंगचा एक कॉन्फिडन्स तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये बाय डिफॉल्ट येतो. तो कॉन्फिडन्स जो आहे तो कॉन्फिडन्स महत्त्वाचा आहे. आपण काय करतो, दुसऱ्याचं बघत राहतो. आणि समर्थ सांगतात, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान. बघा, मेचकं आहे. आपण स्वतःला सोडून दुसऱ्याला बघतो आणि समर्थ सांगतात, पहिले स्वतःला बघ, तुला तुझ्या लिमिटेशन्सही कळल्या पाहिजेत आणि त्याचबरोबर तुझी कॅपॅसिटीही तुला कळली पाहिजे. मग फायनली एक्सप्लोर काय करायचं असतो. किती साध्या साध्या गोष्टी समर्थांनी सांगितल्या आहेत. मला वेळामध्ये आता 13 मिनिटं उरली आहेत, त्यामुळे पटकन सांगतो. कम्युनिकेशनवर समर्थांनी एवढी अफलातून गोष्ट सांगितली आहे. बघा, जेवढे जेवढे मार्केटिंगमधले आहेत, म्हणजे आपण सगळेच मार्केटिंग करतो पण आपला स्वतःचा व्यवसाय. जगामध्ये जगन्मित्र जिव्हेपासी आहे सूत्र. किती परफेक्ट एका ओवीत. आणि त्याच्यानंतर समर्थांनी आपल्याला सांगितलं, अभ्यासोनी प्रगटावे
नाहीतर झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे, हे बरे नव्हे. ज्या विषयामध्ये बोलायचं आहे त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान तुमच्यापाशी असेल तरच चार लोकात बोला, नाही तर बोलू नका. सोसायटीचा मेंटेनन्स वेळच्या वेळी देत नाहीत आणि सहज म्हणतात मोदी जरा चुकलेच, नाही का? काय होतंय बघा एक्झॅक्टली. आपण कम्युनिकेशन खरं म्हणजे दुसऱ्याशी करत नाही आणि समर्थ सांगतात कम्युनिकेशनची व्याख्या काय आहे. सज्जन हो, अगदी सावधपणे ऐका. कम्युनिकेशनची व्याख्या समर्थाने एवढीच सांगितली आहे. आपण अनेक वेळा हे वाचलं असेल, या हृदयीचं त्या हृदयी. पण खरंच सांगतो, आपल्या मनातलं ज्या माणसाशी आपल्याला न घाबरता बोलता येतं आणि त्याला तो भाव जेव्हा समजतो त्याला कम्युनिकेशन म्हणतात. आपण कोणाशीही बोलायला गेलो की आपल्याला भीती काय वाटते, एकतर आपल्या अपरोक्ष हा आपली हँडबिलं वाटेल आणि सगळ्यांना आपल्याबद्दल सांगत सुटेल. यामुळे होतं काय, आपण मोकळेपणाने कोणाशी बोलतच नाही हो. आणि मग ते जे आतल्यात कुडणं आहे ना, या कुडण्यानी मान दुखते, गुडघे दुखतात, ब्लड प्रेशर अशा इत्यादी उपाधी लागतात. हे सगळं मनाच्या श्लोकात आहे, माझ्या मनाचं नाही. एकदा खरंच तुम्ही फक्त कॉर्पोरेट कीर्तन हा एकच कार्यक्रम ठेवा, त्याच्यात इतक्या गोष्टी सांगू शकेन समर्थांच्या, माझ्या नाहीत. पण तुम्हाला खरंच सांगतो, आता बघा, हा एक सांगतोच जरा तुम्हाला, मलाही जरा बरं वाटेल. आता बघा हे गुणसंपादन बघा किती साधं सिंपल आहे. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. बघा, वाट पुसल्या विण खाऊ नये, वाट पुसल्या विण जाऊ नये. वरवरचा अर्थ काय आहे की ॲड्रेस न विचारता कुठे जाऊ नका, हा एक अर्थ आहे. फळ ओळखल्या विना खाऊ नये, जंगलात न जाताना झाडावरनं फळ पडलं तर त्या फळाची माहिती नसेल तर ते कापून खाऊ नका असं वाटू शकतं. आता गुह्यार्थाचा जर विचार केला तर मगाशी म्हटलं तसं की मला जो बिझनेस करायचा आहे, ज्यात मला एक्सपोजर व्हावं आहे किंवा मला तो एक्सप्लोअर करायचा आहे, मला एक्सपान्शन करायचं असेल तर ते करतानाची जी वाट आहे त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नये. हे केल्यानंतर त्याचे बेनिफिट्स मला गॅरंटेड मिळणार आहेत का, ते फळ ओळखेले विना खाऊ नये. आणि परत सांगतात पडिली वस्तू घेऊ नये. हा करतो म्हणून मी करतो हे असू नये. मला ते खरंच जमणार आहे का, माझी ती कॅपॅसिटी आहे का, तो क्रिएटिव्ह माइंड माझा ॲक्टिवेट मी करायचा आहे. मग समर्थ सांगतात बघा किती साधी गोष्ट आहे पण महत्त्वाची. एक वेश धरू नये, एक साज करू नये, एक देशी होऊ नये, भ्रमण करावे. सज्जन हो, थोडंसं चिंतन करा. आपण ना आपला परीघ वाढवत नाही. उदाहरण म्हणून सांगतो, डोंबिवलीतल्या डोंबिवलीतच जर आपण फिरत राहिलो तर त्यांनी काय होतं माहिती आहे, साचलेल्या पाण्यासारखं आयुष्य बनतं. पाणी जेव्हा साचलेलं असतं ना तेव्हा त्यातनं तवंगच बाहेर येतात. म्हणून आयुष्य पाण्यासारखं प्रवाही असलं पाहिजे. परीघ बदलला की ओळखी वाढतात. ओळखी वाढल्यानं काय होतं, जगात काय चाललं आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो आणि मग त्यातलं आपल्याला नेमकं काय जमणार आहे याचा विवेक करून आपण आपल्या धंद्यात ते इम्प्लिमेंट करू शकतो. पण त्यासाठी भ्रमण करावे. एकदेशी असो नये याचा अर्थ हे जे मगाशी गृहस्थ सांगत होते साऊथ इंडियन की मी दुबईत गेलो, चायना, श्रीलंका जे सांगत होते, म्हणजे काय त्यांनी केलं, ते कुठेतरी त्यांचा परीघ तोडून त्याच्या पलीकडे गेले. तेव्हाच त्यांना जगाचा स्पीड काय आहे आणि जगात काय चाललंय, इन फ्युचर भारतात काय होणार आहे याचा अंदाज त्यांना तेव्हाच आला. आपण नेमक्या पद्धतीनं हा परीघ तोडून पुढे जात नाही. हे आपल्या संतांनी मराठीत साध्या ओवीत सांगितलं. खाली म्हणतात अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ते वाढवावी, विवेके दृढ धरावी, वाट सत्याची. अनेकांना असं वाटतं मार्केटिंग म्हणजे दुसऱ्याला गंडवणे. नाही, मार्केटिंग म्हणजे 4 आण्याची गोष्ट ₹1.25 करून सांगणे, मुळीच नाही. मी अनेकांना सांगतो मॅनरिझम्स कुठल्या प्रकारचे असतात, बॉडी लँग्वेज, हे सगळं तुम्हाला घेता येतं, कठीण नाही आहे. मेन मुद्दा हा आहे की आपल्याबद्दल आपल्या माघारी कोण काय बोलतंय हे महत्त्वाचं आहे. तोंडावर सगळे छान म्हणतात. अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती ते वाढवावी. सत्कीर्ती तेव्हाच येते, मी गंमत म्हणून सांगतोय, तुम्हाला म्हणत नाही. मी जेव्हा जेव्हा माझं व्हिजिटिंग कार्ड एखाद्या माझ्या मित्राला छापाला देतो,
मी वैयक्तिक माझा स्वभाव आहे, मी काही 3 कोटेशन बिटेशन कधी मागवत नाही. मी व्यक्ती बघतो, मला आवडला माणूस मी त्याला छापाला देतो. मग मला अपेक्षित लाल रंग असतो, तो कधीतरी चॉकलेटी छापून देतो. हे कसं होतं तुम्ही सांगता मला माहीत नाही, पण हे होतं की नाही. आणि मग तो उत्तर देतो, अरे काय होतं तुम्ही जे देताना कोरल ड्रॉला त्यातलं कलर कॉम्बिनेशन माझ्या कॉम्प्युटरशी मॅच होत नाही. फायनली काय, मी लाल दिला तू चॉकलेटी दिला, हरकत नाही. मित्र आहे तोपर्यंत मी हे सहन करेन, पण हे जर मी तिसऱ्याला सांगणार असेल तर मी काय सांगेन, हे बाबा तुला जो कलर अपेक्षित आहे तो त्याच्या कॉम्प्युटरवर जाऊन बघ, तो आलाय का, त्याच्यानंतरच छापून घे. माझा एका मित्राला मीच सांगितलं, माझं व्हिजिटिंग कार्ड आहे त्यातलं महाराष्ट्र याचं स्पेलिंग चुकलं. मी म्हटलं काय रे हे महाराष्ट्र स्पेलिंग चुकलं, मी प्रूफ दिलं होतं म्हणला. म्हणजे चूक माझीच ना की मी चेक नाही केलं. हे जे आहे ना त्याच्यावर मी त्याला म्हटलं, मग तुझं शिक्षण मी गृहीत धरलं ही माझी चूक झाली नाही का. मी असं म्हटलं की अरे महाराष्ट्र काय चेक करायचं आहे, माझं आडनाव चेक करत पण समजू शकतो. माझ्या बिल्डिंगचा महाराष्ट्र पण जर मी चेक करायचा असेल आणि त्याच्यावर हे उत्तर असेल, मी प्रूफ दिलं होतं ना, दिस इज रॉंग. म्हणजे मुद्दा असा आहे, आपण जे काम करतो त्याची नैतिक जबाबदारी आपण घेतली पाहिजे. आज ती जर नैतिक जबाबदारी घेतली ना तर विवेके धुळ धरावी वाट सत्याची, तुमची अपकीर्ती होऊच शकत नाही हो, सत्कीर्तीच होणार आहे. वाट सत्याची म्हणजे हे कॉन्फिडंट असेल मी केलेलं काम परफेक्ट आहे का, तुम्हाला रेट देणार नाहीत समोरचे. आज माझ्याच बाबतीतलं मी तुम्हाला उदाहरण देतो. पितांबरीच्या प्रभुदेसाई साहेबांची माझी ओळख कॉर्पोरेट कीर्तनामुळे झाली बरं का. माझा 51वा कीर्तनाचा कार्यक्रम ठाण्यात होता आणि पहिल्या लाईनीत पितांबरीचे साहेब बसले होते. तोपर्यंत त्यांचा आणि माझा परिचय नव्हता. त्यांनी ज्या वेळेला मला नंतर फोन केला, मला म्हटले शनिवारी वेळ असेल तर ऑफिसला येता का. म्हटलं येतो. एवढ्या मोठ्या माणसानं बोलवलं, आपण तातडीनं गेलंच पाहिजे. मी त्यांच्याकडे गेलो. तुम्हाला खरंच सांगतो, अर्धा तास आम्ही चहा कॉफी वगैरे प्यायलो, जनरल गप्पा मारल्या, समर्थांबद्दल बोलणं झालं. आणि नंतर त्यांनी मला हवा तो प्रश्न विचारला, तुम्ही काय करता. मी पटकन सांगितलं मी फिल्म करतो. गमतीची गोष्ट अशी आहे, तोपर्यंत मला पितांबरी हा ब्रँड विशेष तसं माहिती नव्हतं. भांडी घासण्याची पावडर एवढंच आपल्याला माहिती होतं. पण जेव्हा त्यांच्याशी बोलायला लागलो तेव्हा कळलं एवढा टर्नओव्हर आहे, एवढी प्रॉडक्ट्स आहेत. आज तुम्हाला सज्जन हो, त्यांची मराठी, इंग्लिश, हिंदी अशा 3 भाषांमध्ये 4 प्रॉडक्ट्सच्या फिल्म्स मी केलेल्या आहेत. आणि त्या करताना म्हणून समजा मी आत्मस्तुती म्हणत नाही, मी फक्त ओवी कशी इम्प्लिमेंट केली तुम्हाला सांगतो. ती जी फिल्म करताना मला मॅक्सिमम काय चांगलं त्यांना आउटपुट देता येईल याचा विचार करून बजेट हा विषय न ठेवता फक्त क्वालिटीवर कॉन्सन्ट्रेट केलं. कारण त्यांच्यासारखे साहेब वारंवार भेटत नसतात. त्यावेळेला थोडा माझं मार्जिन कमी केलं, पण जी मी क्वालिटीची फिल्म दिली त्यांच्या तोंडूनच निघालं, आधीच्या केलेल्या फिल्मपेक्षा मला तुमच्या फिल्मची क्वालिटी जास्त आवडली. आणि त्यांची फिल्म बघून डोंबिवलीच्या प्रोम डेव्हलपरनी माझ्याकडनं फिल्म करून घेतली. हे मी कधी शिकलो, समर्थांकडून शिकलो. मी जर मला माझ्या फिल्मबद्दल मी कॉन्फिडंट आहे की मला माहिती आहे मी ती ट्रीटमेंट जी देणार आहे ती वेगळी असणार आहे. कारण देवाच्या कृपेनं मी वर्ल्ड वाईड बऱ्यापैकी नाटक सिरियल या माध्यमातून फिरल्यामुळे आज बाहेरची टेक्नॉलॉजी काय आहे ही मला बऱ्यापैकी त्याच्याशी माझा टच आहे. सगळं मला येताशातला भाग नाही, पण बऱ्यापैकी गोष्टी येत असल्यामुळे काळाची पावलं आपण ओळखायला हवीत आणि त्याप्रमाणे आपणच अगोदर बदल केले पाहिजेत. हे सरळ आहे हो, ह्याच्यात काही कठीण नाही आहे किंवा हे शिकण्यासाठी काही MBA करायला लागत नाही. सगळ्या कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत ज्या समर्थांनी मराठीत सांगितलेल्या आहेत. समर्थ सांगतात त्याच्यामध्ये 4 मिनिटं उरली आहेत. एक कसं रे बाबा पुढे, हां बघा, चातुर्य लक्षण दासबोधातलं वाचा, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. समर्थ म्हणतात चातुर्य शृंगारे अंतर, वस्त्रे शृंगारे शरीर, दोन्हीमध्ये कोण थोर बरे पहा. बघा सज्जन हो, समर्थ काय सांगतात, वस्त्रे शृंगारे शरीर म्हणजे तुम्ही एक्सटर्नली वेगवेगळे छान कपडे जरूर घाला, पण चातुर्य शृंगारे अंतर, तर वस्त्र शृंगारचं काय ही कपड्यांनी फक्त एक्सटिरियर आहे, पण चातुर्य गुण जर तुमच्यात नसतील तर प्रायमा फेशिया ब्रँडेड कपडे घातले तरी काही उपयोग नाही. मी नेहमी मुलांना सांगतो की तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना ब्रँडेड कपडे जरूर घाला, पण 5व्या मिनिटाला तुमच्या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या दिलेल्या उत्तरातनं जर तुमच्या निर्बुद्धपणाची चुणूक दाखवली तर संपले ब्रँडेड कपडे. म्हणजे समर्थ काय सांगतायत, चातुर्य गुण तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. आत्ताची मुलं बघा,
तुम्ही पण सगळे पालक आहात, तुमच्या मुलांना दिवाळी आली की तुम्ही छान पैसे 3-1 हजार रुपये देता. सांग बाबा फडके रोडवर एखादी पॅन्ट घेऊन ये. पोरं फाटकी पॅन्ट घेऊन येतात. तो ते जीन्स बघितल्यात तुम्ही? म्हटलं काय रे हे फाटकी पॅन्ट नाही, ही फॅशन आहे. अरे म्हटलं ही कसली फॅशन? ती दुसरी एक नतद्रष्ट पॅन्ट आहे बघा, लो वेस्ट. अहो काय आहे, खाली वाकलं की अख्खं दुकान उघडं मागचं. हे असं का असतं कुठे सांगा मला? वस्त्र कशासाठी हवं? आपली पर्सनॅलिटी छान दिसावी म्हणून हवी. ते हे आमचं उलटच आहे. म्हटलं बाबा आमच्याकडे कपडे फाटले की आई वडील नवीन घेत होते. तुमचं बरं आहे, तुम्ही फाटकेच घेता, आई वडिलांना खर्च तरी नाही. पण समर्थ त्या काळात सांगतात. आणि खालची टीप बघा किती महत्वाची आहे. हा म्हटलं तर निगेटिव्ह थॉट वाटू शकतो, पण म्हटलं तर हा विवेक कसा महत्वाचा आहे बघा. समर्थ म्हणतात वेश असावा बावळा. बघा, वेश असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा, सगट लोकांचा जिव्हाळा मोडू नये. एखादा म्हणेल वेश असावा बावळा म्हणजे आम्ही काय वेड्यासारखं बावळ्यासारखं फिरायचं का, असं समर्थ सांगतील का हो? हा ॲटिट्यूडचा भाग आहे, ही बॉडी लँग्वेज आहे. तुम्हाला जर एखाद्या परप्रांतात जाऊन या बिझनेसबद्दल माहिती घ्यायची असेल तर पहिले स्वतःच्या बॉडी लँग्वेजमध्ये चेंज करा. मला काही येत नाही असं समोरच्याला दाखवलं तरच तो तुम्हाला माहिती देईल ना हो. पण आपलाच जर ॲटिट्यूड सब जानते है असा असेल तर समोरचा कशाला आपल्याला माहिती देईल? किती बिझनेससाठी छोटी सायकोलॉजिकल टीप आहे बघा ही, की मला जर परप्रांतात जायचं असेल आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट पाहायचं असेल, त्याचं मशीन कुठल्या कंपनीचं आहे, त्याच्यातलं नेमकं फॉर्मेशन काय आहे, त्याचं इन्स्टॉलेशन कसं केलं जातं, असे 100 प्रश्न असतील आणि ते जर त्याच्याकडनं काढून घ्यायचे असतील तर थोडंसं आपण सबमिसिव्ह असणं गरजेचं आहे. मला बरंच काही कळलं आहे असा आविर्भाव असेल तर आपण हे नाही करू शकत. अशा समर्थांनी चिकार टिप्स आपल्यासाठी दिल्या आहेत. काय केलं की पुढे? हां, आता हे बघा, PR सगळे पॉईंट्स आहेत. कम्युनिकेशन आहे, PR आहे. आता पब्लिक रिलेशनवरच धंदा मिळतो हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. पण समर्थ एका ओवीत सांगतात, बहुतांचे मुखी उरावे, बहुतांचे अंतरी भरावे, उत्तम गुणी विवरावे प्राणी मात्रांसी. आता हेच आपल्याला ग्रूमिंग सेशनमध्ये शिकवलं जातं. सज्जनो, मी खरंच सांगतो, जाता आता 2 हातांनी व्हिजिटिंग कार्ड समोरच्याला द्यायचं हा एक हल्ली एक मॅनरिझमचा भाग मानला जातो. ठीक आहे, रिस्पेक्ट द्या, रिस्पेक्ट घ्या, इथपर्यंत ठीक आहे. पण जर मगाशी सांगितलेले कुठलेच गुण अंगी नसतील तर मी 2 हातांनी जरी व्हिजिटिंग कार्ड दिलं तरी त्याच्यानंतर मी काही बोलूच शकलो नाही तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? पण मॅक्सिमम लोक हा क्लिशे करून टाकतात आणि तो तसा नाही वागला तर जणू काहीतरी चुकलाच अशी एक्सप्रेशन्स देतात. मध्ये एकदा एक ग्रंथदिंडी होती बरं का, तुम्ही सगळे आता प्रिंटिंगमधल्यात म्हणून तो ग्रंथाचं उदाहरण देतो. ग्रंथदिंडी होती. ग्रंथदिंडीच्या त्या पालखीमध्ये ऑब्व्हियस आहे ज्ञानेश्वरी होती. काय बरोबर, काय चूक नाही. पुढे एक ट्रक होता आणि त्या ट्रकवरती एका लहान मुलाला भाड्याने कपडे आणून दाढी आणून त्याला ज्ञानेश्वर बनवून बसवलं होतं. क्लिशे कसा होतो बघा, की आपण किती गोष्टी अशा घोडेछाप पद्धतीने करतो. जशी ती दिंडी सुरू झाली, सुरुवातीलाच त्यांनी पसायदान लावलं. मग मी त्यांना सांगितलं, बाबा ज्ञानेश्वर महाराजांचं जे पसायदान आहे ते कार्यक्रम किंवा दिंडी संपल्यावर लावतात, आरंभाला लावत नाहीत. त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, मग आता ज्ञानेश्वर महाराज म्हटल्यावर पसायदानच लावणार ना, दुसरं काय लावणार? कसं आहे बघा. म्हणजे टिळक म्हटलं की शेवग्याच्या शेंगा, रामदास स्वामी म्हटलं की लग्नाच्या मंडपातनं पळून गेलेले, ज्ञानेश्वरी महाराज म्हटल्यावर पसायदान. तसं लोक फॉलो करतात. तुम्ही ज्या विषयाचा अभ्यास करताय त्या विषयाच्या डेप्थपर्यंत आपण पोचणं व्यावसायिकांचं बेसिक काम आहे हो. की मी जर आज फिल्म करतो आहे तर मला फिल्मची माहिती पाहिजे. मला जर उद्या माहिती आहे, माझ्या क्लायंटनी सांगितलं, आज मी हे घेतलेले अनुभव आहेत. जसं मगाशी मला एक कोणाचं नाव आठवत नाही, त्यांनी उदाहरण दिलं की मला लोकांकडे जाऊन, कुलकर्णी आय थिंक पुण्याचे, ते मगाशी म्हणले की मला लोकांना जाऊन पहिले सांगायला लागायचं आणि आता त्यांच्याकडे लाईन लागते. मी खरंच सांगतो, सगळ्यात पहिली गोष्ट मी कल्याणमध्ये बिझनेस सुरू करताना काय केलं, माझ्याकडे कुठलाही दुकानदार आला, आम्हाला ॲड करायची, व्हिडिओ ॲड करायचे असं म्हटला की मी त्याला हो म्हणायचो, करीन ना. कुठे दाखवायचे?
तो म्हणायचा केबलला, मी पहिलं वाक्य सांगायचो, मी हे काम करत नाही, मी केबलचं काम करत नाही. याचा अर्थ काय, ज्यांना करायचं त्यांनी करावं, मी नाही ना करत, हे मी माझ्यापर्यंत ठरवलं होतं. तुम्हाला खरंच सांगतो, त्यांनी निश हा जो शब्द वापरला तो अतिशय करेक्ट आहे. पहिले मी लोकांना ही सवय मी लावली की मी ही कामं करत नाही. मग ऑब्व्हियस सेकंड प्रश्न यायचा, मग तुम्ही कुठली कामं करता. मग मी त्यांना सांगितलं की मी जे तुम्हाला ॲड बनवून देईन ती तुम्ही मॉलमध्ये, थिएटरमध्ये, मल्टिप्लेक्समध्ये दाखवू शकाल, चित्र फाटणार नाही. पण केबलची ॲड जर केली तर मी केलेली क्वालिटी केबलला सस्टेन होणार नाही आणि ते 0 डेसिबलच्या खाली जाऊन तुमचं पिक्चर दिसणार नाही. सज्जनो, गोष्ट आता अशी होत गेली की आज बघा 5 वर्षानंतर HD हा फॉर्मॅट आला आणि आता मोबाईलमध्ये HD हा फॉर्मॅट आला. पण हा मी 10 वर्षापूर्वी शिकून आलो होतो की HD करायचं आहे. मी कल्याणात मार्केटिंगच करत नव्हतो, मला मुंबईतलं भाडं परवडत नव्हतं, म्हणून मी कल्याणमध्ये ऑफिस टाकलं होतं. कारण मला माहिती आहे माझा टार्गेट ऑडियन्स हा नाहीच आहे, त्यांचा दोष नाही आहे. आपल्याला परवडत नाही आहे मुंबईतलं, मग लोकल लोकांना शिवाय देण्यात काही पॉईंट नाही आहे. पण त्याच्यातनंच मला सँडोज मिळाले, त्याच्यातनंच कॅडबरी, त्याच्यातनं पितांबरी. राजमल लकीचंद ज्वेलर्सच्या मी रेडिओवरती 11 भाषांमध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि तुम्हाला सांगतो माझी सगळ्यात विकेट कुठे पडायची की ते तमिळ, तेलुगू, त्या भाषा आपल्यासारखी सारख्याच हो, काही पटकन कळायचं नाही ते. आता हा रेडिओ स्पॉट लिहून दिलाय, हा खरंच त्याच भाषेतला आहे, हे कसं कळणार. मग मी काय करायचो, मी मुंबईतला एखादा पानवाला त्याला विचारायचो, तू कोण रे, मग तो सांगायचा तुळू. मग जरा वाच रे, तो वाचायचा. त्यांनी ओके केलं की मी एक त्यातनं बरं हॉटेल बघायचो, त्या हॉटेलातल्या मालकाला विचारायचो तू बघ रे, की तो सांगायचा हां ये ओके, मग एखादी तो करेक्शन सांगायचा. असं मी 3-4 लोकांकडे बघायचो. माझा डबिंग आर्टिस्ट म्हणला की तुम ऐसे क्यों करते हो यार, 4-4 लोगों को स्क्रिप्ट क्यों दिखाते हो. म्हटलं परफेक्शन केली. बोला क्यों, म्हटलं आमच्या मराठीत हे असे अनुभव येतात. काही जण मार्क मिळेल असं म्हणतात, काही मार्क भेटेल असं म्हणतात. पण रेडिओला स्पॉट देताना मिळेलच शब्द यायला हवा ना. मग तसं इतरांच्या बाबतीत काय, हे सावध पण समर्थ शिकवतात की आपण जे जे करू त्याच्यात अखंड सावध असलं पाहिजे की कुठेतरी चूक होऊ शकते, हे अँटिसिपेट करून आपले प्लॅन बी रेडी पाहिजेत. परप्रांतात काम करताना घाबरायचं कारणच नाही हो. मी जर्मनीला गेलो होतो, तुम्हाला सांगतो किती मजेची गोष्ट आहे. कल्पकता आहे ना, सगळ्याची कल्पकता आहे. ज्या हॉटेलमध्ये आम्ही राहिलो होतो ते काय असंच 5 स्टार 7 स्टार होतं, बरंच मोठं हॉटेल होतं. तिथे ना वॉशरूममध्ये एक असा छान नळ होता बरं का. म्हणजे त्याचं ना आपलं जे पाणी बाहेर येतं त्याचं कर्कोच्याची अशी चोच होती. आपण ते सेन्सर्स होते, हात पुढे केला की ती चोच अशी उघडायची. मी किती वेळ तो नळच बघत होतो. म्हणजे किती छान नळ आहे. तर एखादा माणूस म्हणला माझ्या बाजूचा, म्हणजे काय काय बघतोय तू. म्हटलं नळाचं डिझाईन किती सुंदर आहे म्हटलं, असा नळ म्हटलं. आणि तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये फिजिक्स होतं की त्या नळाचा आवाजसुद्धा असा स्मूथ आणि सुंदर होता. शिंतोडे आजूबाजूला उडत नव्हते, परफेक्ट त्याचा. म्हणजे त्यांनी फ्लोचा पण स्टडी केला होता, किती परफेक्शन होतं. आणि आपल्याकडे बघा नळ बंद असला तरी खिटीतनं वरनं पाणी येतं. हा बेसिक डिफरन्स आहे. मी दुबईमध्ये जेव्हा माझा प्रयोग झाल्यानंतर रात्रीची पार्टी होती, 2009ची गोष्ट आहे आणि मला सांगायला पण खूप आनंद वाटतो. त्यावेळेला तिथे मेट्रो सुरू होणार होती आणि त्याची डेट डिसाइडेड होती 9/9/9. आणि मला खूप आनंद झाला. त्याने मला ओळख करून दिली की या अख्ख्या प्रोजेक्टचे हेड मिस्टर काळे होते. आणि त्या काळे साहेबांना मी म्हटलं 9/9/9ला सुरू होणार का. म्हणे बाबा दुबई आहे ही, 9/9/9ला अख्खी मेट्रो चालू होते, त्याला ड्रायव्हर नाही. बघा म्हटलं काय करायचं, ड्रायव्हर नाही त्याला. मला वाटलं अरे साधी गोष्ट आहे, आपली लिफ्ट आहे की नाही. म्हटलं हो. लिफ्टला ड्रायव्हर असतो का. म्हटलं नाही, ती लिफ्ट उभी असते ना. हो, ही आडवी आहे, बाकी गणित तेच. म्हणजे मला सांगायचा मुद्दा काय, हे परीघ वाढल्याशिवाय मला हे मिळालं नसतं. आपण काय करतो, आपण एका टिपिकल फॉर्मॅटमध्ये जोपर्यंत बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा वेगळ्या वेगळ्या कल्पकता, वेगळ्या वेगळ्या गोष्टी ह्या ॲब्झॉर्ब करता येत नाहीत. माझं म्हणणं, जेव्हा जेव्हा आता हे संध्या अशा मिळतील ना तेव्हा संधी नक्की घ्या. स्वतःला सतत डेव्हलप करत राहणं, अपडेट करत राहणं, हे एवढंच आपल्या हातात असतं. आणि याला समर्थ एक ओवी सांगतात, त्या ओवीवर मी एंड करतो. समर्थ म्हणतात, रूप लावण्य अभ्यासिता न ये. बघा
रूप आणि लावण्य हे अभ्यास करून येत नाही, ती भगवंताची कृपा असते, जन्माला तसं सुंदर म्हणून यावं लागतं. मग समर्थ काय सांगतात की रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासी न चले उपाय. हे सहज आहे, याच्यावर तुमच्याकडे काय उपाय नाही आहे. पण मग उपाय काय आहे? रूप लावण्य अभ्यासिता न ये सहज गुणासी न चले उपाये, परंतु काही आगांतुक गुणांची सोये धरावी. समर्थ सांगतात रूप लावण्य नसलं तरी चालेल, पण गुण असे डेव्हलप कर जे तुला शिकता येतात, ते आत्मसात करता येतात, स्वतःला डेव्हलप करता येतं. हे आपल्या हातातल्या गोष्टी आहेत. मला सांगा, एवढी एक ओवीसुद्धा ही टेकोम म्हणून आजचा केवढा चांगला मेसेज होऊ शकतो. आणि माझी परत तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, माझा वेळ संपलेला आहे. खरंच 999ला जर अख्खी दुबईमध्ये मेट्रो डॉट चालू होते, तर पुढल्या वेळी आपण पण कार्यक्रम डॉट चालू करूया. आणि मला फुल 1.5 तास व्यवस्थित बोलायला परत बोलवा. मी खूप आनंदाने तुमच्याकडे परत येईन. परत एकदा तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं. जय जय रघुवीर समर्थ.